आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। जम्मू काश्मीर मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या 10 सदस्यांना अटक। अतिरिक्त निर्बंध मागे घेण्याची केंद्राकडून राज्यांना सूचना। ईश्वरप्पांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचे आंदोलन सुरू। हिजाबच्या मुद्द्यावरून वादावादीचे प्रकार सुरूच। आमदार अभय पाटील यांनी यात्री निवास उभारणीची केली मागणी। शहाजी महाराज समाधी जीर्णोद्धारासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन कडून 5 लाखाची देणगी। अधिवेशनानंतर महापौर उपमहापौर निवडीचे वेळापत्रक। सरस्वती नगर येथे रस्ता रुंदीकरणाला स्थगिती। तानाजी गल्ली येथे रेल्वे फाटक 3 दिवस बंद राहणार। बेळगाव खानापूर साठी 6 वीज केंद्रे मंजूर। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटासाठी काम करणाऱ्या 10 कार्यकर्त्यांना जम्मू काश्मीर पोलिसांपासून वेगळ्या काढण्यात आलेल्या राज्य तपास यंत्रणेने अटक केली आहे। SIAच्या अधिकाऱ्यांनी काश्मीरच्या दक्षिण आणि मध्य भागातील जिल्ह्यात रात्रभर घातलेल्या छाप्यांमध्ये या लोकांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले। SIAची स्थापना अलीकडेच करण्यात आली असून दहशतवाद आणि फुटीरवाद यांच्याशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत। प्रतिबंधित दहशतवादी गटासाठी स्वतंत्रपणे किंवा त्याचे स्लीपर सेल म्हणून काम करणाऱ्या 10 लोकांची SIAने अलीकडेच केलेल्या तपासात ओळख पटवण्यात आली होती। त्यांच्यापैकी कुणालाही एकमेकांच्या कारवाईंची माहिती नव्हती आणि त्यांना जैशच्या कमांडर्स कडून थेट सूचना मिळत होत्या असे अधिकाऱ्यांनी सांगितले। अतिरिक्त निर्बंध मागे घेण्याची केंद्राकडून राज्यांना सूचना। देशातील कोरोना रुग्ण आलेख घसरला आहे, त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आणि चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणाचा आढावा घेऊन कोरोनाचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत अशी सूचना केंद्राने बुधवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली। कोरोना निर्बंधाबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे। देशात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख 21 जानेवारीपासून घसरलेला दिसतो। गेल्या आठवड्यात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या 50,476 इतकी नोंदविण्यात आली। गेल्या 24 तासात 27,409 नवे रुग्ण आढळले। दिवसभरात कोरोना चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण 3,063 आढळले। याकडे पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे। कोरोना रुग्ण वाढीनंतर अनेक राज्यांनी आपल्या सीमा आणि विमानतळांवर अतिरिक्त निर्बंध लागू केले। या ओढवलेल्या महामारीला तोंड देताना या उपाययोजना करणे आवश्यक आहे। मात्र राज्यातील प्रवेशद्वारांवर तेथील सरकारांनी लागू केलेल्या अतिरिक्त निर्बंधांमुळे प्रवास आणि आर्थिक व्यवहारांना अडथळा येऊ नये याचीही काळजी घ्यायला हवी असे राजेश भूषण यांनी या पत्रात म्हटले आहे। ईश्वरप्पांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचे आंदोलन सुरू। हिजाबच्या मुद्द्यावरून विधिमंडळात सुरू झालेल्या गोंधळाची परंपरा मागील पानावरून पुढे सुरू राहील, त्यामुळे दुसऱ्या दिवशी देखील विधिमंडळाचे कामकाज गोंधळातच सुरू राहिले। दरम्यान पंचायत राज मंत्री KS ईश्वरप्पा यांनी लाल किल्ल्यावर भगवा फडकू असे विधान केल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी याचा तीव्र शब्दात निषेध केला। तसेच ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रात्रंदिवस धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला। ईश्वरप्पा यांनी केलेले विधान
देशद्रोही आहे असा मुद्दा बुधवारपासून चर्चेत आला होता। मात्र या मुद्द्याची मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी गंभीर दखल घेणे गरजेचे होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केला। तसेच जोपर्यंत ईश्वरप्पा यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आपण अहोरात्र धरणे आंदोलन सुरू ठेवू असा इशारा त्यांनी दिला। हिजाबच्या मुद्द्यावरून वादावादीचे प्रकार सुरूच। हिजाबच्या मुद्द्यावर न्यायालयाचा निर्णय प्रलंबित आहे। काही दिवसांच्या सुट्टीनंतर शाळा आणि महाविद्यालय पुन्हा सुरू झाली आहेत, मात्र काही ठिकाणी या मुद्द्यांवरून वादावादीचे प्रकार घडत आहेत। याचे प्रत्यंतर बेळगाव शहरात येत आहे। गुरुवारी याच मुद्द्यावर शहरातील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींनी हिजाबच्या समर्थनात जोरदार मागणी केली। या विद्यार्थिनींना काही युवकांची साथ मिळाली होती। या महाविद्यालयासमोर निदर्शने करणाऱ्या विद्यार्थिनींना पोलिसांनी दरडावले, तसेच 6 युवकांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईस प्रारंभ केला आहे। या विद्यार्थिनींनी आपण कॉलेजमध्ये हिजाब परिधान करून प्रवेश करणार असल्याचे सांगितले, त्यावेळी त्यांची अडवणूक करण्यात आल्याची तक्रार झाली। या प्रकारामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा वादाचा बनत असल्याचे दिसून येत आहे। आमदार अभय पाटील यांनी यात्री निवास उभारणीची केली मागणी। सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे। अर्थसंकल्पाच्या मांडणी संदर्भात चर्चा होत आहे। अशा वेळी बेळगाव दक्षिण मतदारसंघात 5 यात्री निवास उभारण्याच्या मागणीसाठी अनुदान मंजूर करावे अशी मागणी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केली। विधानसभेच्या प्रश्नोत्तरावेळी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला। तसेच यापूर्वी या संदर्भात चर्चा झाली असल्याचे स्मरण सभागृहाला करून दिले। राज्याच्या पर्यटन विकास मंत्रालयाकडून यात्री निवास उभारण्यासाठी 5,60 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता, मात्र याचे अनुदान अद्याप उपलब्ध करण्यात आलेले नाही असा मुद्दा त्यांनी मांडला। तसेच सदर अनुदान त्वरित देण्याची मागणी केली। यावर पर्यटन मंत्री आनंद सिंग यांनी याबाबत पुढील अर्थसंकल्पात तरतूद करून निधी देण्यात येईल असे आश्वासन दिले। अभय पाटील सन्मान्य सभाध्यक्षರೇ, ಚಿಕ್ಕಗುರುತಿನ ಸಂಖ್ಯೆ 686 ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಸಚಿವರನ್ನ ಕೇಳಬಯಸ್ತೀನಿ। ಆನಂದ್ ಸಿಂಗ್ ಅಧ್ಯಕ್ಷರೇ, ಸರ್ ಉತ್ತರ ಒದಗಿಸಿದಾರ, ಆದ್ರೆ ದಕ್ಷಿಣ ಕ್ಷೇತ್ರನಾಗಿರುವಂತಹ ಏನು ಯಾತ್ರಿ ನಿವಾಸಗಳ ಬಗ್ಗೆ ಅನುದಾನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಅನ್ನೋದು ಹೇಳಿಲ್ಲ। ತಾವು ಹೇಳಿದ್ದು 2021-22 ಸಾಲಿನ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಯಾತ್ರಿ ನಿವಾಸ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರಿ। ಅದು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಯಾತ್ರಿ ನಿವಾಸ ಅಲ್ಲ, ಬೆಳಗಾವಿ ದಕ್ಷಿಣ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಯಾತ್ರಿ ನಿವಾಸ ಬಗ್ಗೆ ಸುಮಾರು 5,60 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಕೇಳಿದ್ದೀವಿ। ಅದರ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಹೇಳಬೇಕಾಗಿದ್ದದ, ಆದರೆ ನೀವು ಜಿಲ್ಲೆ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರಿ। ಜಿಲ್ಲೆ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿಲ್ಲ। ನಾನು ಕೇಳಿದ್ದು ದಕ್ಷಿಣ ಕ್ಷೇತ್ರ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಏನು 5 ಯಾತ್ರಿ ನಿವಾಸಗಳ ಬಗ್ಗೆ ಹಣ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತೀರೋ ಇಲ್ಲೋ ಅದನ್ನು ಹೇಳಿದ್ರು ಅಂತಂದ್ರೆ ನಮಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ। शहाजी महाराज समाधी जीर्णोद्धारासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून 5 लाखाची देणगी। दावणगिरी जिल्ह्यातील होदुगेरे या गावी असणाऱ्या शहाजीराजे भोसले यांच्या समाधीच्या परिसराचा जीर्णोद्धार करण्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने 5 लाख रुपयांची देणगी दिली आहे। सदर देणगीचा धनादेश श्री शहाजीराजे भोसले स्मारक ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आला आहे। सदर समाधी स्थळाच्या दुरावस्थेबाबत इतिहास संशोधक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांनी फेसबुकवर माहिती दिली होती। त्याची दखल घेऊन डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने तातडीने यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे। सदर धनादेश वितरण प्रसंगी या फाउंडेशनचे सदस्य मंगेश चिवटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। अधिवेशनानंतर महापौर उपमहापौर निवडीचे वेळापत्रक। बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन 5 महिने उलटून गेले आहेत। या दरम्यान अनेक कारणांमुळे महापौर उपमहापौर निवडणूक लांबणीवर पडली आहे। मात्र आता सुरू असलेल्या अधिवेशनाच्या नंतर ही निवडणूक घेण्यासाठी सरकारने पूर्वतयारी केली असल्याचे समजते। बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीसाठी नगरसेवकांसह नेते मंडळी देखील उत्सुक आहेत। मात्र सरकारकडून कोणतीही तयारी दर्शविण्यात आली नाही, त्यामुळे याबाबत वेळ निघून जात असल्याचे दिसून येत आहे।
मात्र आता ही निवडणूक पार पाडण्यासाठी पूर्वतयारी सुरू झाली असल्याचे संकेत मिळाले आहेत। राज्य सरकारने याबाबतीत चर्चा केली असून लवकरच तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे। मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही निवडणूक घेण्याच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे। याबाबत अधिकारी वर्गाला सूचना देऊन निवडणुकीसाठी सज्ज राहण्यास सूचित करण्यात आले आहे। मात्र अधिकृत घोषणेबाबत मौन पाळण्यात आले आहे। राज्य सरकारसमोर मंत्रिमंडळ विस्तार आणि महानगरपालिकेच्या निवडीचे मुद्दे प्राधान्यक्रमाने आहेत, त्यानुसार याचा निर्णय अपेक्षित आहे। सरस्वती नगर येथे रस्ता रुंदीकरणाला स्थगिती। बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतने सरस्वती नगर येथे रस्ता रुंदीकरणासाठी मनमानी कारभार करत खासगी इमारत आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते। या विरोधात मालमत्ताधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन सदर रुंदीकरणाला स्थगिती आदेश मिळविला असून रस्ता पुन्हा 30 फुटाचाच करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून सदर प्रकरणात सामील असलेल्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले आहेत। या दरम्यान संबंधित तक्रारदार आणि त्यांचे वकील यांच्याशी जोरदार वादावादीचे प्रकार घडले आहेत। सरस्वती नगर येथील रस्त्याचे 60 फूट रुंदीकरण करण्यासाठी मागील आठवड्यात ग्रामपंचायतने घर मालकांना कोणतीच पूर्वकल्पना अथवा नोटीस न बजावता मनमानीपणे मोहिते यांची इमारत जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली। यामध्ये मोहिते यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। मागील बाजूस असलेल्या इतरही मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पंचायतीच्या तुघलकी कारभाराविरोधात तक्रार करून संबंधित अधिकारी आणि काही सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती। तानाजी गल्ली रेल्वे फाटक 3 दिवस बंद राहणार। रेल्वे लोहमार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामामुळे तानाजी गल्ली फुलबाग गल्ली येथील रेल्वे फाटक शनिवार दिनांक 19 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सोमवार दिनांक 21 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। यामुळे नागरिकांनी वाहनधारकांनी अन्य मार्गाचा वापर करावा असे आवाहन नैऋत्य रेल्वे प्रशासनाने केले आहे। बेळगाव शहरात सध्या लोहमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर तानाजी गल्ली जवळील फाटक परिसरात काम देखील हाती घेतले जात आहे। बेळगाव शहरात 6 रेल्वे फाटक आहेत। यामध्ये पहिले, दुसरे, तिसरे, चौथे तानाजी गल्ली आणि गांधीनगर येथील रेल्वे फाटकाचा समावेश आहे। या फाटकातून प्रवाशांची सतत ये-जा सुरू असते। या कामासाठी 2 टप्प्यात पहिले रेल्वे गेट बंद ठेवण्यात आले होते। तानाजी गल्ली येथील रेल्वे फाटकाच्या बाजूने नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे। येथील नागरिकांकडून ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। हा रस्ता 3 दिवस बंद असल्यामुळे नागरिकांना अन्य मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे। वाहनधारकांनी कपिलेश्वर उड्डाणपूल तसेच छत्रपती शिवाजी उड्डाणपुलाचा वापर करावा। रेल्वे प्रशासनाकडून लोहमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे। बेळगाव खानापूरसाठी 6 वीज केंद्रे मंजूर। राज्यातील वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नव्या 35 वीज केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये बेळगाव शहर आणि तालुक्यातील 5 केंद्रांचा समावेश आहे। त्यामुळे वीज पुरवठा करताना पर्यायी व्यवस्था म्हणून या 5 वीज केंद्रांचा वापर करण्यात येणार आहे। खानापूर तालुक्यातील कोडचवाड येथे वीज केंद्र उभारले जाणार आहे। यामुळे विजेचे विकेंद्रीकरण होऊन सुरळीत वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे। केपीटीसीएलने मंजुरी दिली असल्याने जागा निश्चित करून लवकरच या केंद्राच्या उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे। बेळगाव तालुक्यात 2020 केव्ही स्टेशनची मोठी गरज होती। बऱ्याच वेळी हिंडाल्को येथील 220 केव्ही स्टेशनमध्ये बिघाड झाल्यानंतर शहर अंधारात जात होते। ही समस्या दूर करण्यासाठी तालुक्याच्या दक्षिण भागात 220 केव्ही स्टेशन गरजेचे होते। यामुळे अर्ध्या तालुक्याला पर्यायी वीज पुरवठा केला जाऊ शकतो। अखेर मच्छे येथे हे 2020 केव्ही स्टेशन होणार आहे। याबरोबर नावके, वंटमोरी, किल्ला, सदाशिवनगर आणि मच्छे अशी नवीन स्टेशन उभारली जाणार आहेत। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom.
Poddar brothers, Poddar sons and grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। उदोगई उदोच्या जयघोषानंतर 2 वर्षानंतर बुधवारी श्री क्षेत्र सौंदत्ती यल्लमा येथे माघी पौर्णिमेची यात्रा उत्साहात पार पडली। यात्रेचा मुख्य दिवस होता। महाराष्ट्रातील बहुतांशी भक्त मंडळी येऊ न शकल्याने यंदा जवळपास 2 लाख भक्तांनी देवीचे दर्शन घेतले। यावर्षी विशेष व्यवस्था करण्यात आली नसल्याने भक्तांची गैरसोयही झाली। कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून पूर्ण क्षमतेने भाविकांना सौंदत्ती यल्लमा येथे येण्यास बंदी घालण्यात आली होती। यंदा कोरोना स्थिती नियंत्रणात आल्याने प्रशासनाकडून मंदिर खुले करण्यात आले होते। यात्रेसाठी बंदी होती, मात्र सर्व भक्तांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते। माघी पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यात्रेसाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्तांची संख्या अधिक असते, मात्र महाराष्ट्रातील भक्तांमध्ये मंदिर बंद असल्याची माहिती गेल्यामुळे आणि महाराष्ट्रात बस कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे जवळपास 80% भक्त येऊ शकले नाहीत। उत्तर कर्नाटक मधील भक्तांची संख्या अधिक होती। खासगी वाहने आणि बैलगाड्यातून भक्त मंडळी आले होते। जिल्हा प्रशासनातर्फे सेवालाल जयंती। जिल्हा प्रशासन आणि कन्नड सांस्कृतिक खात्यातर्फे मंगळवार दिनांक 15 रोजी बसवराज कट्टीमणी सभागृहात संत सेवालाल जयंती साजरी करण्यात आली। खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते संत सेवालाल प्रतिमेचे पूजन झाले। निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, कन्नड सांस्कृतिक खात्याच्या सहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री, परिवहन खात्याचे विभागीय नियंत्रक PY नायक, मंजुनाथ पम्मार, जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य मानप्पा राठोड, समाजाचे नेते RT राठोड, शिवानंद चव्हाण, राजू पम्मार, प्रभू राठोड, चंदू लमाणी, दिव्याबाई यासह बंजारा समाजाचे नेते कार्यक्रमाला उपस्थित होते। मराठी विद्यानिकेतन मध्ये लेखक तुमच्या भेटीला। मराठी विद्यानिकेतन मध्ये मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात आला। यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शांतता, मराठीचं कोर्ट सुरू आहे हा अभिजात मराठी लघुपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला। साहित्यिकांची ओळख, निबंध लेखन स्पर्धा, अभिवाचन, कथा, नाटक, काव्य वाचन स्पर्धा यासह इतर स्पर्धा घेण्यात आल्या। लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर माधुरी शानबाग यांनी भेट दिली। कुशल गोरल हिने फुटबॉलपटू मायकल यांची कथा कथन केली। शाळेतील शिक्षक BM पाटील यांनी प्रास्ताविक केले। नूतन कुर्चीकर यांनी परिचय करून दिला। मुख्याध्यापक इंद्रजित मोरे यांनी स्वागत केले। यावेळी माया पाटील, दीप्ती कुलकर्णी, उज्ज्वला चव्हाण, प्रतिभा मसूरकर, BK पाटील, नम्रता पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत आदी उपस्थित होते। कडोलीत रंगला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा। कडोली येथील 34वा श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला। सोहळ्याच्या अखेरच्या दिवशी हबप विठ्ठल पाटील यांच्या रसाळ वाणीने भक्तांना मंत्रमुग्ध केले। जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या 4 चरणांचा अभंग विठ्ठल पाटील यांनी अगदी सोप्या पद्धतीने विश्लेषण करून सांगितला। याला वारकरी भाविकांचा प्रतिसाद लाभला। रविवारी सकाळी परशुराम मस्कार दाम्पत्यांनी मूर्तीपूजन, दौलत बाळेकुंद्री दाम्पत्यांनी ध्वजवंदन केले। कंगराळी खुर्द गाव महिला भजनी मंडळींनी कार्यक्रम सादर केला। मान्यवरांनी दीपोत्सव साजरा केला। त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम झाला। सोमवारी सकाळी बिराप्पा नरोटी दाम्पत्यांनी मूर्तीपूजन केले। नागाप्पा कोलकार यांनी ध्वजवंदन केले। सकाळी लक्ष्मण मारुती बुवा यांचे काला कीर्तन झाले। त्यानंतर मंडपाभोवती दिंडी प्रदक्षिणा आणि महाप्रसाद होऊन पारायणाची सांगता झाली।
बस्तवाड येथे हत्तीकडून नुकसान. नागरगाळी विभागाच्या अखत्यारीतील मेरडा, करजगी आणि बस्तवाड परिसरात एका टस्कर हत्तीने धुमाकूळ घातला आहे. परिसरातील ऊस पीक आणि नारळाच्या बागांचे नुकसान चालविल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. विभागाने शेतकरी टस्कराचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मेरड येथील शेतकरी भरमाण्णा पाटील यांची बस्तवाड येथे सर्वे नंबर 35 मध्ये शेत जमीन आहे. दांडेली जंगलातून आलेल्या टस्कराने 2 दिवसांपूर्वी ऊस पीक आणि नारळाच्या झाडांचे मोठे नुकसान केले आहे. रात्रभर शिवारात तळ ठोकून 4 नारळाची झाडे जमीनदोस्त केली आहेत. यामुळे सदर शेतकऱ्याचे 2 लाखाचे नुकसान झाले आहे. बस्तवाड आणि परिसरात अनेक शिवारात अद्यापही ऊस शिल्लक आहे. त्यामुळे खाद्याच्या शोधात दांडेली जंगलातून आलेले हत्ती या हंगामात बस्तवाड आणि मेरडा परिसरात तळ ठोकतात. वन विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई देण्याची मागणी केली आहे. क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे गोसावी मठासाठी 21 लाखाची देणगी. श्री गोसावी महासंस्थान भवानीपीठ गवीपुरम बेंगलोर येथील नूतन मठाधीश मंजुनाथ स्वामीजी यांचा पटाभिषेक सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे 21 लाखांची देणगी मठाला देण्यात आली. याचा स्वीकार स्वामीजींनी केला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे प्रमुख श्री श्री रविशंकर उपस्थित होते. यावेळी परिषदेचे राज्य अध्यक्ष सुरेशराव साठे, आमदार अनिल बेनके, वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील, माजी मंत्री PGR सिंधिया आदींनी हा धनादेश सुपूर्द केला. यावेळी खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष अभिलाष देसाई, संजय भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बोडकेनट्टी मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा. बोडकेनट्टी येथे झालेल्या मारहाण प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून काकती पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष नौकुडकर यांनी काकती पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी नागेश भाऊकू नाईक, कानाप्पा भाऊकू नाईक, रामा अप्पय्या नाईक सर्व राहणार बोडकेनट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिवृष्टीने घर कोसळल्याने राजीव गांधी आश्रय योजनेतून घर मंजुरीसाठी ग्रामपंचायत अध्यक्षांकडे मागणी केली होती. यासाठी वारंवार विचारणा केल्याने मारहाण करण्यात आली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शट्टू नाईक हे गावातील आपल्या मामाच्या घरात बसले असताना सदर तिघांनी शट्टू याला जाब विचारून अर्वाच्या शब्दात शिवीगाळ केली. शट्टू नाईक आणि संतोष नौकुडकर यांच्यावर हल्ला केल्याची तक्रार काकती पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी काकती पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. हिडकल जलाशयात बुडून तरुणाचा मृत्यू. मित्रांसोबत हिडकल जलाशय येथे फोटोशूटसाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा तोल जाऊन पडल्याने हिडकल जलाशयात बुडून मृत्यू झाला. बुधवारी ही घटना घडली. जिहाद मसूद शरीफ वय 20 राहणार यमकनमर्डी असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेची नोंद यमकनमर्डी पोलीस स्थानकात झाली आहे. यमकनमर्डी तालुका हुक्केरी येथील रहिवासी असणारा जिहाद हा निरसोशी येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकत होता. तो घटप्रभा नदीवर असणाऱ्या हिडकल जलाशय येथे मित्रांसोबत फिरावयास गेला होता. दरम्यान फोटोशूट करत असताना तोल जाऊन जलाशयात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे. घटना समजताच यमकनमर्डी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. घटनेचा पंचनामा करून पोलीस अधिक तपास करीत आहेत. अलदगा येथे देवदेवतांच्या फोटोंचे संकलन. बेळगावमध्ये लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने अलदगा तालुका बेळगाव येथील लोकांकडून जुन्या आणि जीर्ण देवदेवतांच्या मूर्ती, फोटो, कॅलेंडर संकलित करून त्यांची योग्य विल्हेवाट लावली. या त्यांच्या कृतीचे ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ आणि त्यांचे सहकारी गावागावात फिरून देवदेवतांचे जीर्ण फोटो, मूर्त्या जमा करतात. त्यानुसार काल रात्री अलदगा गावात दवंडी दिली आणि आज सकाळी 11 वाजता शेकडो लोकांनी असे जुने जीर्ण फोटो, देवदेवतांची कॅलेंडर जमा केली. या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला ग्राम सदस्य चेतक कांबळे यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर देवस्थान पंच कमिटी अध्यक्ष चंद्रकांत धुडुम यांनी ग्रामस्थांच्या वतीने वीरेश हिरेमठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करून त्यांच्या या समाजभिमुख कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी देवस्थान पंच कमिटी उपाध्यक्ष संजय पाटील, कल्लापा पावशे आणि अलदगा ग्रामस्थ उपस्थित होते.
टोरेंट जितो ठाणे हाफ मॅरेथॉन 20 मार्चला जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो ठाणे आणि जितो एज्युकेशनल अँड मेडिकल ट्रस्ट येत्या 20 मार्च रोजी आयोजित होणाऱ्या टोरेंट जितो ठाणे हाफ मॅरेथॉनच्या पहिल्या आवृत्तीच्या आयोजनासाठी सज्ज झाले आहेत। टोरेंट जितो ठाणे हाफ मॅरेथॉनचे आयोजन ठाणे महानगरपालिका, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि श्री महावीर जैन हॉस्पिटल यांच्या समन्वयाने केले जाणार आहे। हाफ मॅरेथॉनचा लोगो आणि रेस डे जर्सी अधिकृत उद्घाटन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि ठाणे महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले। या हाफ मॅरेथॉनचे प्रमुख उद्दिष्ट कर्करोग प्रति जागरूकता निर्माण करण्याचे असून या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना रन फॉर कॅन्सर ही आहे, असे जितो ठाणे चॅप्टरचे अध्यक्ष महेंद्र जैन यांनी सांगितले। भव्य मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ। सालाबाद प्रमाणे स्विमर्स क्लब बेळगाव आणि ॲक्वेरियस स्विमिंग क्लब बेळगाव यांच्यातर्फे आयोजित वेगळ्या पद्धतीने सक्षम आणि वंचित मुलामुलींसाठीच्या 20व्या भव्य मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराला नुकताच उत्साहात प्रारंभ झाला। शहरातील सुवर्ण JMMC जलतरण तलावाच्या ठिकाणी आयोजित या भव्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर मदन गोडबोले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले। यावेळी बोलताना डॉक्टर गोडबोले यांनी आयोजकांकडून या प्रशिक्षण शिबिराद्वारे गेल्या 20 वर्षापासून वेगळ्या पद्धतीने सक्षम आणि वंचित मुलांमध्ये बदल घडवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जी मदत केली जात आहे त्याबद्दल प्रशंसोद्गार काढले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी कार्यकारी अभियंता गंगाधर ई, सहाय्यक कार्यकारी अभियंता महांतेश नरसण्णावर, ॲडव्होकेट सचिन बिच्चू, बसवराज विभूते, उमेश कलघटकी, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर, सूर्यकांत हिंडलगेकर, राघवेंद्र अनवेकर, राजेश शिंदे, मोमीन जुन्नैद, मधुकर बागेवाडी, कल्लापा पाटील आदींसह पालक आणि जलतरण प्रेमी उपस्थित होते। आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धा, भारतीय महिला संघाची हार। भारताच्या महिला संघाने आशिया सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत बुधवारी यजमान मलेशियाकडून 2-3 अशा फरकाने पराभव पत्करला। अश्मिता चलिहा आणि तारा शाह यांनी एकेरीत दिमागदार विजय संपादन केले, परंतु 2 अनुभवी दुहेरीच्या जोड्यांना आपली छाप पाडता आली नाही। दुखापतीमुळे अखेरच्या क्षणी मालविका बनसोडने माघार घेतल्यामुळे तिच्या जागी आकर्षी कश्यपला संधी मिळाली, परंतु किसोना सेवादुराईकडून 16-21, 21-18, 16-21 असा तिने पराभव पत्करला। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।